नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज एकदम मस्त आणि जबरदस्त तुमच्यासाठी मैत्रिणींनो ब्लॉग आहे। तर आज तुम्हाला दिसतच आहे मी कपाट ओपन केलेलं आहे म्हणल्यावरती काय ब्लॉग असेल तुम्हाला समजलंच असेल। तर ब्लॉग न स्किप करता आणि छान छान टिप्स देणार आहे तुम्हाला। ब्लॉग न स्किप करता पूर्ण पाहायचं आहे, लाईक कमेंट्स करायचे आहेत आणि एवढा जबरदस्त ब्लॉग आहे की तुम्ही हा स्किप करूच शकणार नाही। तर हे माझं कपाट आहे आणि याच्यातल्या साड्या तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि साड्यांचा म्हणजे विषय असा आहे की पूर्ण साड्या मी दाखवणार नाही, फक्त ज्या डेली वेअर साड्या असतात त्या कशा यूज करायच्या, कशा यूज केल्यानंतर किती छान दिसतील, कशा सुंदर दिसतील, कोणत्या ब्लाउजवरती कोणत्या साड्या छान दिसतील। तर आजकाल आपण पाहतो की सिरियलमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालतात आणि साडी वेगळीच असते, तर खूप सुंदर दिसतात त्या महिलांनी। आपल्याला असं वाटतं की मी एवढं माझ्याकडे आम्ही कसं कॉन्ट्रास्ट खूप छान दिसतं, मॉडर्न दिसतं, स्टायलिश दिसतं, पण वापरायचं कसं, यूज कसं करायचं, सगळी माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मग आपण करूयात व्हिडिओला सुरुवात। आणि हे माझं कपाट आहे, तर थोडं विस्कटलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर मी तुम्हाला फक्त डेली वेअरच्या साड्याचं माझं कलेक्शन दाखवणार आहे थोडंफार। आणि जर तुम्हाला माझ्या छान आणि हेवी साड्या पाहिजे असतील तर मला कमेंट्समध्ये खाली सांगा, मी तुमच्यासाठी तोही ब्लॉग घेऊन येईन। तर मी तुम्हाला समोरून दाखवते की कसं आहे माझं कपाट, थोडंसं दाखवणार, जास्त दाखवणार नाही। तर तरी पण तुम्हाला इथून दिसतच आहे की आपलं कपाट कसं आहे आणि कसं। तर हे मी न्यू कपाट घेतलेलं आहे आणि या साड्या सुद्धा माझ्या न्यू आहेत। तर हे कपाट मी अजून वर्ष सुद्धा झालेलं नाही, तर आताच नवीन घेतलेलं आहे। तर मग करू आपण व्हिडिओला सुरुवात। तर पाहूयात आपण कोणतं कलेक्शन आहे, कशा आहेत माझे डेली यूजच्या साड्या। तर आजकाल आपण सिरियलमध्ये सुद्धा पाहत आहोत की खूप छान त्या एवढ्या सिंपल साड्या नेसतात, त्या एवढ्या सिंपल साड्या नेसतात तरी सुद्धा त्या खूप छान दिसतात, त्या मॉडर्न दिसतात। मग आपण का नाही दिसत? तर मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि की मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे, कारण मी काही दिवसांपूर्वी मालिकेच्या शूटसाठी गेले होते, तेव्हा मी पाहिलं की किती सिंपल साड्या त्या नसतात, फक्त त्यांचा मेकअप आणि वगैरे ते खूप छान असतं म्हणून तेवढं सुंदर, आणि ब्लाऊज पूर्ण वेगळा असतो, साडी पूर्ण वेगळी, आणि एकदम आपण सुद्धा घरी खूप छान साड्या नेसतो, ह्याच्यापेक्षा त्यांच्या साड्या एकदम हे असतात। तर सुरुवात करूयात आपण व्हिडिओला। आणि आजकाल असं झालेलं आहे की ब्लाऊजची शिलाई खूप म्हणजे खूप वाढलेली आहे। तर प्रत्येक आपलं काय होतं, आपण साडी जास्त यूज करत नाही, म्हणजे की कधी कधी आपण साडी यूज करतो आणि परत ती फेकून देतो आणि ब्लाऊज तसाचा तसा राहतो। आणि ब्लाऊजला आजकाल तुम्ही बघताय शिलाई खूप म्हणजे खूप वाढलेली आहे, 350, 400, 500च्या खाली शिलाई नाही। तर कॉन्ट्रास्ट कसं करायचं आणि डेली वेअरमध्ये कॉन्ट्रास्ट कसं करायचं, तुमचे पैसे सुद्धा जास्त जाणार नाही, तरी पैसे सुद्धा जास्त गुंतणार नाहीत, असं तुम्हाला मी सांगणार आहे की कॉन्ट्रास्ट कसं करायचं। तर मी माझ्या स्वतःवरून सांगते की मला सुद्धा साड्यांच्या ब्लाऊजला शिलाई द्यायला परवडत नाही। तर अशाच माझ्या काही मैत्रिणी असतात, त्यांना सुद्धा साड्या असतील त्यांच्याकडे, पण ब्लाऊज शिवणे मन खूप प्रॉब्लेम होत असेल किंवा शिलाई खूप आहे, बाहेर खूप पैसे जातात म्हणून मग त्या शिवत नसतील, तर त्यांच्यासाठी खास म्हणजे खास हा व्हिडिओ आहे। तो न स्किप करता लाईक करता कमेंट्स करायच्या आहेत आणि लाईक करायचे आहेत। तर ही माझी साडी आहे, म्हणजे की तुम्ही डेली वेअर करू शकता किंवा कुठे बाहेर वगैरे सुद्धा नेसून जाऊ शकता। तर ही अशी साडी आहे। तर कधी कधी काय होतं, आपण अशा साड्या घेतो आणि त्याचे ब्लाऊज सेम अशाच कलरचे असतात, तर अशा कलरचा ब्लाऊज घालण्यापेक्षा ह्याच्यावरती जी डिझाईन आहे, जी बॉर्डर आहे किंवा आतमध्ये जी फुलं आहेत, ती तशा जर बॉर्डरच्या कलरचा जर ब्लाऊज घातला तर तो उत्तम आणि एक नंबर दिसतो। तर मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला नाही, कारण की हे असंच होतं, सेमच होता आणि फक्त छोटेसे काठ होते। तर मग मी काय केलं की माझ्याकडे एक असं गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे, जो की हा, तर मी त्याच्यावरची ब्लाऊज घातलेला होता। खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसत आहे बघा, सेम तर आहे। आणि असं घातल्यानंतर ह्या साडीवरती जो त्या साडीचा ब्लाऊज होता तो एवढं सुंदर दिसत नव्हता, त्याच्यापेक्षा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। तर ही मी घरी सुद्धा घालू शकते किंवा बाहेर जिकडे तिकडे नॉर्मल असं काही तुमच्या घरात कार्यक्रम असेल किंवा बाहेर येता जाता तुम्ही अशी साडी वापरू शकतात। तर ही अशी एक माझी साडी आहे। त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगते, ही एक साडी आहे, हिला पूर्ण अशी समोसा लेस आहे, ही बघा, ही पूर्ण अशी तिला समोसा लेस आहे। तर ह्याच्यावरती मी एक ब्लाऊज घातलेला होता,
पण तो ब्लाऊज आता माझ्याकडे नाही. मी एक ब्लाऊज शिवाय दिलेला आहे, तर तो मापाला दिलेला आहे. तर त्याच्यात अशी पिंक आणि अशा कलरची डिझाईन होती, तर फ्रिल वगैरे लावलेली अशी फ्रिल होती. तर मी तो ब्लाऊज ह्या साडीवरती वेअर केला होता. आणि त्या दिवशी काय झालं की होळी होती, तर त्या दिवशी माझ्याकडे तो ब्लाऊज नसल्यामुळे मग मला ही साडी घालायची होती. सिंपल आणि व्यवस्थित बसते, अजिबात फुगत नाही, म्हणून मला ही साडी घालायची होती. त्या दिवशी सुद्धा मग मी ह्याच्यावरती काय केलं की हाच ब्लाऊज घातलेला होता, जो मी तुम्हाला आता दाखवला गोल्डन कलरचा. तर हाच ब्लाऊज मी त्याच्यावरती घातलेला होता. तर ह्याची मस्त बघा अशी फुगाबाई वगैरे आहे. तर मग मी असं केलं होतं की हाच ब्लाऊज ह्याच्यावरती घातलेला होता. तर तुम्हाला जर तसं नसेल घालायचं, बाबा तुम्हाला समजत नाही कसं कॉन्ट्रास्ट करायचं, तर बघायचं ही अशी जी आपल्या साडीची नॉर्मल छोटीशी जी लाईन असते, किंवा हे बघा आतमध्ये हे आहे. तर ह्या साडीचा ब्लाऊज सुद्धा असा जसा पिंक कलर आहे ना, तसं पूर्ण पिंक कलरमध्ये आहे. तर मग तो मला काय आवडला नाही सेम. तर बोलली काय शिवून उपयोग पण नाही त्याचा, एवढा काय ब्लाऊज व्यवस्थित नव्हता, म्हणून मग मी काय केलं त्याचा ब्लाऊज शिवलेला नाही. जे स्वतः टेलर आहेत, ज्या स्वतः शिवतात त्या प्रत्येक ब्लाऊज शिवतात आणि त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. तर तुमच्याकडे जर असा ब्लाऊज असेल ह्या कलरचा, तर तुम्ही हा ब्लाऊज सुद्धा मस्त घालून यूज करू शकतात. त्याच्यानंतर मग ही साडी असं तुमच्याकडे छोटा मोठा काही कार्यक्रम असेल किंवा काय, तर त्यासाठी मी अशी ही दिवाळीत घातली होती. तर मी ही दिवाळीत भाऊबीजच्या दिवशी साडी घातली होती. तर त्याचे मी व्हिडिओ वगैरे भाऊबीजचे हे केलेत, अपलोड केलेत आपल्या यूट्यूब चॅनलला. तर बघा खूप सुंदर दिसते साडी. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला सांगते की ही एक साडी आहे माझ्याकडे. तर ही अशी कॉफी कलरची साडी आहे. तर ही डेली वेअरसाठी साडी आहे, अजून मी एकदा सुद्धा यूज नाही केली. तर खूप दिवसापासून म्हणजे कॉफी कलर आहे, मला खूप आवडलं. बघा दिसताना सुद्धा किती फ्रेश कलर दिसतोय आणि सिंपल अशी सिल्कची साडी आहे. तर ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे असं येल्लो किंवा हा पिस्ता टाईपमध्ये कलर आहे किंवा रेड. तर मी याच्यावरती रेड कलरचा ब्लाऊज घालणार आहे. तर माझ्यावरती एक ब्लाऊज आहे रेड कलरचा, तो अनेक साड्यांवरती होतो, खूप म्हणजे खूप साड्यांवरती होतो, त्यामुळे मी तोच घालणार आहे. तुम्हाला मी तो ब्लाऊज पण दाखवते. तर बघा हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज आणि हे बघा सेम मॅच होतंय की नाही. बघा हे रेड कलरचं फुल आहे आणि हा ब्लाऊज मी त्याच्यावरती घालणार आहे. तर खूप छान ब्लाऊज आहे हा सुद्धा. आणि हे असं मिसमॅच करायचं. आणि खरंच सांगते मी, सिरियलमधल्या त्या महिला खूप छान दिसतात, खूप सुंदर दिसतात आणि आपल्याला समजतच नाही की आपण कसं काय घातलं पाहिजे, आपण कसं सुंदर दिसू. तर ते लोक ना ह्याच्यात एवढं तरी फुल आहे, ते पूर्ण एक काटल एकदम कुठे कधीतरी त्यांच्या साडीमध्ये काहीच नसतं. साडी पूर्णपणे वेगळी असते आणि ब्लाऊज पूर्णपणे वेगळा असतो, तरी त्या खूप सुंदर दिसतात. तर हे असं कॉन्ट्रास्ट करायचं आणि तुमचे पैसे सुद्धा जाणार नाहीत. आणि आजकाल शिलाई त्याला खरंच परवडत नाही, खूप म्हणजे खूप शिलाई आहे. तर हे तुम्ही असं डेली वेअर साड्यांचं, आणि तुम्ही ह्याच्यात मॉडर्न आणि स्टायलिश सुद्धा दिसणार, की डेली वेअरमध्ये तुम्ही स्टायलिश सुद्धा दिसणार आहे आणि मस्त आपण खूप छान सुद्धा दिसू. तर हे असं करायचं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर माझ्याकडे ही एक साडी आहे. तर ह्याची बॉर्डर सुद्धा बघा, ह्याच्यावरती पूर्ण नेव्ही ब्लू कलरची साडी आहे आणि इथे ग्रे कलरची फुलं आणि व्हाईट कलरचं आहे. तर तुमच्याकडे व्हाईट कलरचा ब्लाऊज असेल, जो की तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही शिवलेला असेल, तर तो तुम्ही ह्याच्यावरती मस्त घालू शकतात. आणि नसेल तर हे बघा गोल्डन सुद्धा चालेल. ह्याचे काठ पूर्णपणे गोल्डन आहेत आणि ह्याची बॉर्डर अशी रेड आहे. तर तुम्ही रेड किंवा गोल्डन या दोन्हीतला कोणताही ब्लाऊज ह्याच्यावरती घालू शकता. खूप सुंदर दिसतं, आपल्याला असं वाटतं पण खूप सुंदर दिसतं. आणि जे की ह्याच्यावरती बघा हे अशी रेड कलरची फुले सुद्धा आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही रेड घातला तरी खूप सुंदर दिसेल. तर हे असं कसं मॅच करायचं आणि कसं सुंदर आणि स्टायलिश दिसायचं, ह्याचे छोटे छोटे टिप्स आहेत. त्याच्यानंतर मग माझ्याकडं अजून एक साडी आहे जी की अजून मी यूज केलेली नाही. तर खरंच मैत्रिणींनो, तुम्ही हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप हेल्पफुल आहे. तुमचे या व्हिडिओने खरंच पैसे खूप वाचणार आहेत आणि कसं काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर याची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे, जाऊ देत. तर हा एक आहे आपला, ही एक आपली साडी आहे. तर ह्याच्यावरती सुद्धा काय केलेलं आहे, ही अशी मस्त खड्यांची बॉर्डर दिलेलं आहे. तर ह्याच्यावरती काय करायचं, कधी कधी पूर्ण एकच नको वाटतं, आपल्याला कंटाळा येतो. तर काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यावरती कसं आहे की ही साडी पूर्णपणे लाईट आहे, पूर्णपणे लाईट साडी आहे. आणि ह्याच्यावरती ना हा असा ब्लाऊज दिलेला आहे, एकदम डार्क ब्लाऊज आणि फेंट साडी.
एकदम लाईट साडी आणि एकदम डार्क ब्लाऊज, तर हे असं दिलेलं आहे. तर मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला आहे. काय करू पण ह्याचा कपडा खूप सुंदर होता म्हणून मग मी ह्याचा ब्लाऊज शिवलेला आहे. कधी कधी काय होतं, साड्या खूप छान असतात, 800-900 रुपये वाल्या सुद्धा साड्या असतात आणि ह्याचे ब्लाऊज एकदम बेकार असतात. मग तरी पण मी शिवलेलं आहे. पण माझं एक मत काय होतं, तरी सुद्धा मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवला असला तरी सुद्धा हा रेड कलरचा ब्लाऊज बघा पूर्णपणे ह्याच्यावरती होतोय. तर मला सांगा, ब्लाऊज एक आणि साड्या अनेक सेम असं झालेलं आहे का नाही बघा. तर किती साड्यांवरती बघा हा रेड कलरचा ब्लाऊज होतोय. तर कसं आहे माहिती आहे का, हा ब्लाऊज मी काय केलेला आहे, मस्त एकदम स्टायलिश शिवून घेतलेला आहे. जसं की प्रिन्सेस कट आहे आणि ह्याच्या बाह्या वगैरे एकदम फुगा बाही वगैरे शिवलेला आहे. तर तो डेली घालायला सुद्धा खूप छान वाटतोय. आणि गळा असा सिम्पलच काढलेला आहे, जो की मटका गळा आहे. पण हा असा एखादा तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तो की जास्त साड्यांवरती, तर तो असा जरा एकदम थोडा स्टायलिश शिवून घ्यायचा आणि हा असं तुम्ही वेअर करू शकता. तर मी ह्याचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे, त्यामुळे मग मी हा घालेन. तरी सुद्धा ह्या साडीवरच्या ब्लाऊजपेक्षा हा ब्लाऊज ह्याच्यावरती खूप छान दिसणार आहे, हे माझं मत आहे. मी एक दिवस तरी हे घालणार. पण प्रत्येक आपण जर रोज साडी वेअर केली तर त्याच्यावरती एकच ब्लाऊज नाही घालू शकत, म्हणून हा मी शिवलेला आहे ब्लाऊज. त्याच्यानंतर बघा, ही एक अशी साडी आहे. तर ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकतात, ह्याचा ब्लाऊज कसा आहे माहिती आहे का, साडीसारखाच आहे. तर मग त्याच्यावरती हा असा कॉफी कलरचा ब्लाऊज किंवा रेड कलरचा पण होऊ शकतो. तर ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही ब्लाऊज घालू शकता. तर असं आहे. त्याच्यानंतर ही पण साडी आहे बघा, ही आहे नेव्ही ब्लू कलर साडी. ह्याच्यावरती सुद्धा बघा येल्लो आणि रेड कलरची फुलं आहेत आणि ह्याचा ब्लाऊज पूर्ण ब्ल्यू आहे, त्याच्यावरती काहीच नाही. मग तो पूर्ण ब्ल्यू ब्लाऊज घालण्यापेक्षा कॉन्ट्रास्ट खूपच सुंदर दिसतो. तर मी तुम्हाला आत्ता जो की ब्लाऊज दाखवला की रेड कलरचा, तर हाच ब्लाऊज मी ह्याच्यावरती घातलेला होता. खूप सुंदर दिसतो, अप्रतिम दिसतो. मी ह्या साडीवरती हाच ब्लाऊज घालते, एकदम सुंदर दिसतो. आणि हा ब्लाऊज सुद्धा मी खूप साड्यांवरती घातलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आणि साडीला बघा पूर्ण असं रेड आणि आतमध्ये छोटी छोटी फुलं आहेत येल्लो आणि. तर असं आपण कधी कधी ना साड्यांवरचं न घालता असं कॉन्ट्रास्ट घातलं ना खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतो. हे बघा आतमध्ये मस्त रेड कलरची फुले आहेत आणि ही ती साडी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, ही ग्रे कलरची साडी आहे. ही सुद्धा एक ग्रे कलरची साडी आहे आणि मस्त ही ह्याचे काठ आहेत. तर ह्याच्यावरती सुद्धा बघा रेड कलरची डिझाईन, ग्रीन कलरची डिझाईन आणि गोल्डन आहे, पण जास्त गोल्डन ह्याच्यातून दिसून येत नाही. तर काय करायचं मग, तर बघा ही आतमधली जी डिझाईन आहे, ही आतमधली डिझाईन आहे, मी एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर ही आतमधली जी डिझाईन आहे ना, त्याच्यावरती काय करायचं, तर ह्याच्यावरती छोटी छोटी जी फुलं आहेत किंवा हे आहे, तर मी ह्याच्यावरती काय करणार आहे, माझी ऑलरेडी एक दुसरी साडी आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर मग त्याच्यावरती हे बघा आतमध्ये ह्याच्या ही छोटी छोटी तांबड्या कलरची फुलं जी दिसत आहेत तुम्हाला, हे बघा पूर्ण ही छोटी छोटी जी फुलं आहेत बघा, हे अशी. एक मिनिट तुम्हाला एकदम मी व्यवस्थित जवळून दाखवते. ही फुलं आहेत आणि हे बघा एकदम परफेक्ट मॅचिंग होत आहे. हे जे फुलं आहेत छोटी छोटी तांबडी आणि हा ब्लाऊज पूर्णपणे एकदम, हा बघा पूर्णपणे एकदम मॅच होत आहे. त्यामुळे मी याचाच ब्लाऊज शिवणार नाही, तर दुसऱ्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर मी हा असा कॉन्ट्रास्ट करणार आहे. पण 100% मला खात्री आहे की खूप सुंदर दिसतील ही फुलं आणि ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. तर मग ह्याच्यावरती मी हा ब्लाऊज घालणार आहे. ह्याचा ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे, अशी मस्त खाली बॉर्डर आहे. हाच कपडा आहे, ग्रे कलर पण डार्क ग्रे कलर आहे. मग त्याच्यापेक्षा मी हे असं करणार आहे. तर हा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर शिवलेला आहे. जशी की आत्ता आपल्या स्टार प्रवाहावरती जी मालिका लागते बघा, मला तिचं नाव आठवत नाही, हा लक्ष्मीच्या पावलांनी जी मालिका आहे त्याच्यावरती त्या कलाच का, मला तिचे नाव नाही माहीत, आय थिंक मी बघत नाही ती मालिका. पण तिचे ज्यांनी ब्लाऊज शिवला त्यांनी मला सांगितलं, तर तिचे ब्लाऊज बहुतेक असेच आहेत. मग त्यांनी हा असा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हे बघा पूर्ण मॅच होते, हे बघा ग्रे कलरचं हे आणि हे पूर्णपणे मॅच होते. तर म्हणून मी हाच ब्लाऊज शिवलेला आहे. त्याच्यानंतर मग ही सुद्धा आहे आपली येल्लो कलरची साडी आणि माझी फेवरेट साडी आहे. येल्लो कलर माझा फेवरेट आहे. तर ही येल्लो कलरची साडी आहे. ह्याच्यावरती सुद्धा मी जो एकच ब्लाऊज शिवलेला आहे तो म्हणजे रेड आणि स्टायलिश फुगाबाई.
तर त्याच्यावरती सुद्धा मी हाच ब्लाऊज घालणार आहे. कारण हे बघा मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यावरती बघा ही अशी मस्त रेड कलरची छान फुले आहेत आणि मला येल्लो कलर खूप म्हणजे खूप आवडतो, खूप सुंदर सुद्धा दिसते बघ. तर ही फुलं खूप छान आहेत. तर मी ह्या साडीवरती आणि ह्याची बॉर्डर सुद्धा हे बघा छोटीशी बॉर्डर आहे आणि ह्याचा ब्लाऊज असंच येल्लो कलरचा आहे. तर बघा ही बॉर्डर आहे. तर ह्याच्यासोबत मी हाच ब्लाऊज घालणार आहे. खूप सुंदर दिसतं. मी ही साडी वेअर सुद्धा करून खूप व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत आणि त्याच्यात खूप सुंदर दिसत आहे. तर हे असं आहे. आणि फायनली सांगते की हा मी ब्लाऊज कशावरचा आहे. तर ही माझी ब्रासोची साडी आहे. तर ही कशी आहे मला कमेंट्स करून सांगायचं आहे. तर ह्या ब्रासोच्या साडीवरचा हा आहे ब्लाऊज. तर मी हा एक ब्लाऊज एवढ्या बऱ्याच खूप म्हणजे खूप साड्यांवरती मॅच करते आणि असाच मी यूज करते आणि भरपूर साड्यांवरती हा मी असं स्टायलिश शिवलेला ब्लाऊज घालते. तर ह्याची मस्त अशी की फुगा भाई आहे. तर फ्रेंड्स, माझं हे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि माझ्या डेली वेअरच्या ह्या अशा एवढ्या साड्या आहेत. जर माझं हेवी आणि छान कलेक्शन पाहायचं असेल, माझ्या लग्नातल्या साड्या पाहायच्या असतील किंवा जर माझ्या अनेक फंक्शनच्या साड्या पाहायच्या असतील तर कमेंट्स करून मला खाली सांगा. मी नक्की तुमच्यासाठी तोही व्हिडिओ घेऊन येईन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला का नाही, तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि नक्की असं मिसमॅच करून बघा, खूप सुंदर दिसालं. मी खूप वेळा ह्या साड्या घेतल्या, बऱ्याच साड्या घातलेल्या आहे आणि ह्याच्यावरती हा रेड कलरचा ब्लाऊज घातलेला आहे. तर तुम्ही सुद्धा एक असा ब्लाऊज घेऊ शकता जो की बऱ्याच साड्यांवरती मॅच होतो आणि तुम्ही तोच यूज करू शकतात. तर तोपर्यंत छान राहा, खुश राहा आणि कोणता व्हिडिओ अजून तुमच्यासाठी मी घेऊन येऊ आणि माझ्या साड्यांचं अजून पूर्ण साड्या पाहायच्या आहेत का नक्की मला कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.